मित्रांनो, तुम्ही अनेकदा ऐकलं असेल की औषध आपले आजार बरे करते. पण एक कल्पना करा की तुमच्या स्वयंपाकघरात ठेवलेल्या साध्या गोष्टी औषध म्हणून काम करू लागल्या, तर तुम्हाला किती आश्चर्यचकित वाटेल. मित्रांनो, आज मी तुम्हाला एक रहस्य सांगणार आहे, जे सोपे वाटेल पण त्याचा परिणाम इतका खोलवर आहे की मोठे डॉक्टर आणि वैद्यही त्यावर विश्वास ठेवतात. मित्रांनो, तुम्ही लसणाचे नाव ऐकले असेल. त्याच्यात एक कळीमध्ये इतकी शक्ती लपलेली असते की रक्त स्वच्छ हे पूर्णपणे करू शकते आणि हृदयाला बळकटी देऊ शकते आणि शरीराचे सर्व प्रकारच्या आजारापासून संरक्षण करू शकते. दुसरीकडे एक गूळ आहे, ज्याला आपण गूळ म्हणून दुर्लक्ष करतो, पण प्रत्यक्षात ते आपल्या शरीरात लोह, खनिजे आणि ऊर्जेने भरलेले असते. आता कल्पना करा की जर ही दोन नैसर्गिक औषधे लसूण आणि गूळ एकत्र मिसळले तर काय होईल. तुमच्या शरीरातून विषारी पदार्थ शावर साखर सारखे बाहेर पडू लागतील. तुमचे रक्त हे पूर्णपणे स्वच्छ होईल. तुमचा चेहरा आपोआप चमकू लागेल. वर्षानुवर्षे जुनी बद्धकोष्ठता, गॅस आणि पोटातील आम्लता पूर्णपणे नाहीशी होईल. आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमचे हृदय, तुमचे हाडे आणि तुमची रोगप्रतिकारक शक्ती इतकी मजबूत होईल की लहान आजार तुमच्या जवळही येणार नाही. ही रेसिपी इतकी खरी आणि प्रभावी आहे की आपले वडील जणू शतके ती वापरत आहेत. फरक एवढा आहे की आज आपण ती रेसिपी विसरलो आहोत. पण जर मित्रांनो, तुम्ही ती योग्य पद्धतीने योग्य वेळी वापरली तर माझ्यावर विश्वास ठेवा, तुमच्या जीवनात आरोग्याची एक नवीन सुरुवात होईल. मित्रांनो, लसूण आणि गूळ हे दोन्ही शतकानुशतके भारतीय घरांमध्ये औषध, अन्न आणि आरोग्याचा गुप्त खजिना मानला गेला. मित्रांनो, आयुर्वेद, युनानी आणि आधुनिक विज्ञान या दोघांनीही शक्तिशाली औषध आणि शक्तिवर्धक मानलं जातं. लसूण आणि गूळ खाणे हे का खास आहे हे समजून घेऊया. मित्रांनो, आज आम्ही तुम्हाला अशा दोन नैसर्गिक खजिन्यांबद्दल सांगणार आहोत, ज्यांच्या वैभवाचा अंदाज तुम्ही यावरून लावू शकता की वैज्ञानिक संशोधनात आयुर्वेद आणि आजीच्या उपायांना त्यांच्या फायद्यांची प्रशंसा केली जाते. मित्रांनो, आयुर्वेदात लसणाला रसोन म्हणतात. त्याचा अर्थ सर्व रसाने भरलेला आहे, म्हणजे रोगनाशक आणि शक्ती वाढवणारा दोन्ही गुणधर्म असलेला पदार्थ. त्याप्रमाणे आयुर्वेदात गुळाला माधुर्य असं म्हणतात, म्हणजेच हे गूढ नाही तर ऊर्जा, रक्त शुद्ध करणारे आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवणारे हे आहे. मित्रांनो, आता विचार करा की हे दोन्ही एकत्र खाल्ल्याने शरीराला कोणते फायदे होतील. तर प्रथम आपण लसूण खाण्याचे फायदे जाणून घेऊया. लसूण खाल्ल्याने आपल्याला सर्वात मोठा फायदा तो म्हणजे प्रतिकारक शक्ती वाढण्याचा होतो. प्रतिकारक शक्ती वाढते. मित्रांनो, लसणामध्ये जे एक नावाचा घटक असतो, जो आपल्याला जे शरीरात बॅक्टेरिया आहे ते पूर्णपणे प्रतिबिंब करतो. सोबत एवढं नाही तर आपल्या शरीरात चुकीचा जे संसर्ग आहे, जसे ताप, सर्दी हे दूर ठेवतो. विषाणू संसर्ग संसर्गापासून आपलं संरक्षण मिळवतो. लसूण खाण्याचा दुसरा मोठा फायदा म्हणजे हृदयरोगापासून रक्षण होते. मित्रांनो, लसूण रक्त पातळ करतो, त्यामुळे हृदयाच्या नसामध्ये अडथळा येत नाही. जे वाईट कोलेस्ट्रॉल म्हणजे LDL कोलेस्ट्रॉल कमी करतो आणि चांगले कोलेस्ट्रॉल म्हणजे HDL वाढवतो. ते रक्तदाब नियंत्रण करण्यास मदत करते. मित्रांनो, लसूण खाण्याचा तिसरा फायदा म्हणजे ते पचन सुधारते. मित्रांनो, लसणामध्ये असे जे हे राहतात एन्झाइमेंट असतात, जे भूक वाढवतात. ते गॅस आणि बद्धकोष्ठता दूर करते आणि आतडे स्वच्छ करते. चौथा फायदा आहे कर्करोगापासून रक्षण. आधुनिक संशोधनातून असे दिसून येत आहे की लसणात आढळणारे सल्फर संयुगे कर्करोगाच्या पेशांना वाढीस प्रतिबिंब करतात. त्याबरोबर मित्रांनो, पाचवा फायदा आहे तो म्हणजे हाडे आणि सांध्यांसाठी फायदेशीर. मित्रांनो, लसूण कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि भरपूर यांनी समृद्ध आहे, जे हाडे मजबूत करते. सोबत लसूण खाल्ल्याने सहावा फायदा म्हणजे आपल्या त्वचेसाठी आणि केसासाठी फायदेशीर आहे. मित्रांनो, लसूण चेहऱ्यावरील डाग आणि मुरूम दूर करतो. केस गळण्याची समस्या रोखण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. मित्रांनो, चला गूळ खाण्याचे आता आपण फायदे जाणून घेऊया.
त्यानंतर आपण लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे पण जाणून घेणार आहोत. म्हणून गूळ म्हणजे गूळ नाही तर तुमचा प्रथम फायदेशीर आहे, जो म्हणजे रक्त शुद्ध करते. मित्रांनो, तुम्हाला हे देखील ऐकले असेल की गूळ खाल्ल्याने रक्त स्वच्छ होते आणि हिमोग्लोबिन वाढते. अशक्तपणा रुग्णांना विशेषतः ज्या असतो त्यांनी गूळ खाण्याचा सल्ला दिला जातो. दुसरे म्हणजे गुळाचे फायदे. पचनक्रिया सुधारते. जेवणानंतर गूळ खाल्ल्याने परंपरा आणि आपलं जे हे असतो जे पचनक्रिया तो सुद्धा सुधारतं. आम्लपित्त आणि बद्धकोष्ठसुद्धा दूर होते. म्हणून वडीलधारी लोक म्हणतात की जेवणानंतर गूळ खाल्ल्याने गूळ खाण्याचा तिसरा फायदा होतो, तो म्हणजे ऊर्जेचा. म्हणजे गूळ हे नैसर्गिक स्रोत आहे ऊर्जेसाठी. मित्रांनो, गूळ नैसर्गिकरित्या ग्लुकोज आणि फुटोटॉलिस नावाचा एक समृद्धी घटक असतो, तो हळूहळू पचवतो आणि ते आपला बराच काळ ऊर्जा देतो. म्हणून गूळ खाणे आपल्या शरीरासाठी खूप फायद्याचे आहे. गूळ खाण्याचा चौथा फायदा म्हणजे फुफ्फुसाशी रिलेटेड, जे आपल्या हृदयाचे असतं, जे छाती म्हणतो आपण, म्हणजे जे घसा असतो तो स्वच्छ करते. गूळ हे आपल्या शरीरातील कफ बाहेर टाकण्यास मदत करतो. घसा हे आपला जे असतो तो अंदरून जर खोकल्यामध्ये त्रस्त असाल तर त्यासाठी ते खूपच फायदेशीर आहे. ज्याप्रमाणे लसूण खाणे त्वचेसाठी, केसासाठी आणि अमृत आहे, त्याप्रमाणे गूळ खाल्ल्याने चेहरा चमकतो आणि केस मजबूत होतात. मित्रांनो, चला वेळ वाया न घालवता आता आपण मुख्य मुद्द्यांकडे वळूया आणि लसूण आणि गूळ एकत्र खाण्याचे फायदे काय आहेत ते समजून जाणून घेऊया. आता सर्वात महत्त्वाचा मुद्दा ते म्हणजे लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरावर काय परिणाम होतो. पहिला म्हणजे शरीराला डिटॉक्सिनेशनपासून म्हणजे वाचवतं. शरीराला जे आहे ते खोलवर स्वच्छ करतं. हो मित्रांनो, लसूण आणि गूळ एकत्र खाल्ल्याने शरीरातील विषारी घटक बाहेर निघतात आणि गूळ ही प्रक्रिया सोपी करते. दोघेही मिळून यकृत आणि आतडे स्वच्छ करतात. मित्रांनो, याचा दुसरा फायदा म्हणजे रक्तदाब आणि हृदयाचे लक्षण. मित्रांनो, आम्ही तुम्हाला आधी सांगितले होते की लसूण रक्त पातळ करतो आणि गूळ रक्त स्वच्छ करतो. त्याबरोबर मित्रांनो, ते लोहाने भरलेला असतो. म्हणजे हे मिश्रण हृदयासाठी दुहेरी संरक्षणाचं कवच तयार करतात. याचा तिसरा फायदा म्हणजे पचन आणि बद्धकोष्ठतेसाठी रामबाण उपाय आहे. हो मित्रांनो, लसूण आणि अपचन दूर करतो, त्याबरोबर गूळ आतडे मऊ करतो. म्हणजे दोन्ही एकत्रपणे बद्धकोष्ठता, आम्लता आणि अपचन पूर्णपणे काढून टाकतो. चौथा फायदा म्हणजे आपली लैंगिक शक्ती आणि प्रजनन शक्ती आणि क्षमता वाढवतो. मित्रांनो, आयुर्वेद म्हणतो की लसूण हे आपल्याला नेहमी चांगला असतो आणि गूळ आपल्या शरीरात उष्णता कमी करतो. मित्रांनो, हे मिश्रण पुरुष आणि महिला दोघांचीही प्रजनन क्षमता सुधारते. त्याबरोबर मित्रांनो, याचा पाचवा फायदा आहे आपली हाडे आणि सांधे यांच्यासाठी संजीवनी म्हणून काम करतो. लसूण जवळजवळ वेदना कमी करतो आणि गूळ कॅल्शियम आणि फॉस्फरसचा चांगला स्रोत आहे. त्यामुळे ही कृती संविधावात, सांधेदुखीवर रामबाण उपाय बनते. याचा सहावा फायदा आहे तो म्हणजे मित्रांनो मानसिक ताण कमी करतो. एवढेच नाही तर आपली झोप सुधारतो. लसूण मन शांत करतो आणि गूळ आपले पूर्णपणे मूड सुधारतो, जो नैराश्य आणि तणाव दूर करण्यास मदत करतो. याचा सातवा फायदा आहे दोन्हीपासून मिळतो तो म्हणजे चमकदार त्वचा आणि जाड केस, जे एकत्र रक्त स्वच्छ करतात. परिणामी चेहरा चमकतो आणि केस मुळापासून मजबूत होतात. मित्रांनो, लसूण आणि गूळ खाण्याचे फायदे होते. आता कधी आणि किती प्रमाणात खावे हे देखील जाणून घेऊया. सेवन करण्याची पद्धत, सर्वप्रथम कधी खावे हे जाणून घेऊया. मित्रांनो, लसूण आणि गूळ खाण्याचा सर्वोत्तम वेळ म्हणजे सकाळी रिकाम्या पोटी. वेळ ही चांगली मानली जाते किंवा तुम्ही जेवल्यानंतर देखील खाऊ शकता, जे पचण्यास मदत करते. मित्रांनो, आता लसूण आणि गूळ कशी खावी ती जाणून घेऊया. सकाळी रिकाम्या पोटी कच्चा लसणाची एक पाकळी खा आणि ती खुसकरून खा. त्यासोबत गुळाचा एक छोटासा तुकडा खा. त्यानंतर पाणी प्या आणि ते गिळा. रिकाम्या पोटी हा डोस आहे. जो आता आपल्याला जेवल्यानंतरची रेसिपी म्हणजे दुसरा डोस, ते जाणून घेऊया. जर तुम्हाला खाल्ल्यानंतर लसूण आणि गूळ खायचा असेल, लसूण हलके भाजून घ्या जेणेकरून वास कमी येईल. नंतर गुळाचा तुकडासह त्याला खा. कितीही खावे तर एकदा दिवसात 1 किंवा 2 पुरेसे आहे आणि 10 ते 20 ग्रॅम गूळ म्हणजे खूप जास्त आहे. छोटासा तुकडासुद्धा पुरेसा आहे. मित्रांनो, हे आपल्यासाठी फायदे आहे. खाण्याची वेळ आणि प्रमाण हे लक्षात ठेवा. पण लक्षात ठेवा की प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव वेगळा असतो. काहीला खबरदारी देखील आहे.
जे जाणून घेणं खूप महत्त्वाचं आहे की ज्यांना रक्तदाब कमी आहे, ज्यांना जास्त प्रमाणात लसूण घेऊ नये, मधुमेह असलेल्यांनी मर्यादित गूळ खावा आणि जास्त लसूण खाल्ल्याने ॲसिडिटी किंवा छातीत जळजळ होऊ शकते. म्हणून लसणाच्या फक्त 1 किंवा 2 पाकळ्या खा. हे खूप महत्त्वाचे आहे लक्षात ठेवणे. मित्रांनो, गूळ आणि लसण यांचे फायदे भरपूर आहेत, पण माझ्या हिशोबाने तुम्ही जास्त नाही, पण दिवसात एक लसणाची कळी आणि छोटासा तुकडा गुळाचा 10 ते 15 ग्रॅमचा तुम्ही खायला हवा. तेही रात्री जेवल्यानंतर किंवा सकाळी उपाशी पोटी हे तुम्ही खाऊ शकता.